महाराष्ट्रातील तमाम अशा माझ्या लाडकी बहिणींनो ज्यांना पैसे मिळाले आहे आणि ज्यांना पैसे मिळाले नाही अशा सर्व माझ्या लाडकी बहिणींना माझा नमस्कार। लाडकी बहिणीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। लाडकी बहीण योजना संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। दररोज नवीन अपडेट येतच आहेत, परंतु या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पैसे कधी आणि कोणाला मिळणार हे नक्की तुम्हाला सांगणार आहेत। तर माझ्या लाडकी बहिणींनो, तुम्ही माझ्या व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच दिलेल्या शेजारी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळत राहील। तर आपण चला या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण आजच्या अपडेटकडे वळूया। लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपली। या दिवशी जमा होणार तिसऱ्या हप्त्यांचे पैसे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यांचे पैसे सरकारकडून जमा झालेले आहेत, तर काही महिलांना पैसे जमा झालेले नाहीत। हे सर्वांना माहितीच आहे। आपल्याला 2 हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत, तर आपल्याला आता कधी तिसरा हप्ता मिळणार याची आतुरतेने वाट पाहत आहात। तर माझ्या लाडकी बहिणींनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहात की लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्यांचे पैसे बँक खात्यात कधी जमा होणार आणि येत्या 29 तारखेला रायगडमध्ये होणार लाडकी बहीण योजनेचे भव्य कार्यक्रम आणि कोणते असे कारण आहे ज्या महिलांना मिळतील योजनेचे 1500 आणि 4500 रुपये। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यांचे पैसे सरकारकडून जमा करण्यात आलेले आहे आणि बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना अजूनही एकही पैसा आलेला नाहीत, कारण त्या महिलांनी चुकीचा फॉर्म भरला असेल, डीबीटी लिंक नसेल, आधार कार्ड चुकीचे असेल, म्हणून त्यांना अजून पैसे आलेले नाही। पण आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्यांच्या रकमेची प्रतीक्षा लागलेली आहे। तिसऱ्या हप्त्यांचे पैसे कोणत्या तारखेला जमा होणार असा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे, परंतु आता कसलाही टेन्शन घ्यायचे नाही, कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून यायला सुरुवात झालेली आहे। आज काही महिलांना पैसे सुद्धा आलेले आहेत व अशा प्रकारे हळूहळू पैसे 29 तारखेपर्यंत सर्वांच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे जमा होणार आहेत। तरी सर्वांनी काळजी करू नका। सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे, त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 25 सप्टेंबर पासून 29 सप्टेंबर पर्यंत पूर्णपणे जमा होणार आहे। रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यात येणार आहे। तसेच बँकाकडे योजनेचे पैसे सरकारने जमा केलेले आहेत, त्यामुळे महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात आलेले आहे। लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेला मेसेज आणि बँकेचे डिटेल्स तपासणी करायला सुरुवात करायची आहे। महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत नुकताच मोठा निर्णय घेतलेला आहे। तिसऱ्या हप्त्यात काही तांत्रिक बाबीमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्ट नंतर छाननी करून झालेले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत जे अर्ज दाखल झालेले आहेत, त्यांना डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। तर ज्यांना एकही पैसा अजून आलेला नाहीत अशा महिलांना घाबरायची गोष्ट नाही, कारण त्यांना पूर्ण 3 हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत। ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यात फक्त 1500 रुपये जमा होणार आहे आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्याचा लाभ मिळालेला नाही अशा महिलांच्या खात्यात 4500 रुपये तिसऱ्या टप्प्यात मिळणार आहे। जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबरला वितरण झालेले पैसे हे सर्वांच्या खात्यात डीबीटीद्वारे मिळणार आहे, अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तर ज्या महिलांना आज व काल अशा 2 दिवसात पैसे आलेले आहेत अशा महिलांनी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करायची आहेत आणि ज्या महिलांना पैसा आलेला नाहीत अशा महिलांनीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सरळ पोहोचत राहील।